अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र मधील अध्याय 38। भास्कराने तयार केलेल्या 3 माणसांच्या स्वयंपाकात श्री गुरुनी 4000 ब्राह्मणांचे भोजन करविले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला। अर्थ झालो मी तृषेचा घोट भरवी का अमृताचा, चरित्र सांगा श्री गुरुचा माझी मन विनवी वेगी। सिद्ध म्हणे नामधारकाची तुवा जे जे मज पुससी, संतोष होतो मानसी श्री गुरुचरित्र आठविता। तुझ करिता आम्हासी लाभ झाले प्रियसी, आठवले करे कथा सुरसी विचित्र एक झाले असे। मागे कथा सांगितले जे भक्तद्रव्य आणतले स्वामी अंगीकार नाही केले, समाराधना करा म्हणून। नित्य समाराधना देखला करीत होते भक्त अनेका, कधी नाही आरुणिका नाही ऐसे दिवस। ऐसे होता एक दिवशी दुर्बल द्विजहाला परिसा, काश्यप गोत्रेसी नाम त्या भास्करू, अति सूक्ष्म ब्राह्मण आला दर्शन म्हणून साष्टांग नमस्काराने भक्तिपूर्वक मिळविले। ते दिवशी भक्तजन करीत होते आराधना, उठविती त्या ब्राह्मण भोजन करी म्हणून। संकल्प करून तो ब्राह्मण गुरुसी भिक्षा करविना आपण सवे सोपस्कार घेऊन आला त्वरित हो परियसी। स्त्री वर्गाचे पुरते देखा असे असेल तंडुल कणिका, वर कडल त्या प्रामाणिका असे सोपस्कर त्यापासी। सर्व असे वस्त्रे बांधला नेऊन मठात देविला, भक्त आपणासी बोलविला गेला आपण भोजनासी। भोजन करितात होय निशी आपण आला मठासी, गांठोडी ठेवी आपले उसी मग निद्रा करी देखा। नित्य घडे ऐसे यासी भक्त येती समाराधनेसी, आरणुक नव्हे तयासी नित्य जेवी समाराधने। समस्त लोके त्यासी हसती, पाया पहा हो समाराधनेची आयती, घेऊन आला अति प्रीती आपण जेवी नित्य समाराधने। एकासी नव्हे पुरते अन्न श्री गुरु शिष्यभूत जाणे, काय करील हा ब्राह्मण समाराधना करी म्हणतो। लाज नये यास कैसी समाराधना म्हणावे असी, देखा स्वयंपाक आम्हासी तू करीस आज वाधू करी। नाना प्रकार त्या ब्राह्मणाची विनोद करीत ब्राह्मण परियसी, ऐसे त्याने तिन्ही मासी क्रमिले तेथे ब्राह्मण। नित्य होत असे आराधन त्यांचे करी घरी जेवी आपण, गाठोडी उसी ठेवून निद्रा करी प्रतिदिवसी। मास तिने क्रमिली यावरी समस्त मिळवून द्विजवरी, परी हास करीत अपारी श्री गुरु मूर्ती ऐकली। बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावी आम्हासी, स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू। ऐकोळी श्री गुरुचं बोल संतोष अपार द्विज झाला, चरणावरी माथा ठेविला हर्षे गेली आई दिक्षी। आणि ते द्वय शेरघृत शाखा दोरी त्याचा पुरते, स्नान करून शुचिरभूत स्वयंपाक केले तियेवेळी। समस्त ब्राह्मण तियेवेळी मिळून आले श्री गुरुजवळी, म्हणते आमते आले कपाळी नळ अन्न घरी। नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न, कैचा आला हा ब्राह्मण आजी राहिले समाराधन। श्री गुरु म्हणती दयासी नका जाऊ आपले घरसी, शीघ्र जावे अंघोळीसी येथे जेव्हा तुम्ही सगळे। ब्राह्मण म्हणी विचारती मठे असे सामग्री, आयती स्वयंपाक आता करविती आम्ही निरूपित याची गुण। समस्त गेले स्नानाशी श्री गुरु बोलविती ब्राह्मणाशी, शीघ्र करिगा होईल निशी। ब्राह्मण अपारे सांगितले स्वयंपाक झाले तक्षण, सांगते श्री गुरुसी ब्राह्मण निरूपते जाये धावून। ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेसी, बोलावितसे ब्राह्मणासी स्वामी बोलाविले तुम्हासी, शीघ्र यावे म्हणून या। ब्राह्मण म्हणते दयासी स्वयंपाक होईल निशी, तुहा श्री गुरुसी भिक्षा करी जाय वेगी। ऐसाही कोणी ब्राह्मण गेला श्री गुरुजवळ, आपण ब्राह्मण न येते ऐसे म्हणे आपण रात्री जेऊ म्हणती। श्री गुरु म्हणते दयासी नेमू असे आजी आम्हासी, समस्त पंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी। ब्राह्मण सहित आम्हासी जेऊ वाढीगा तू परिसी, जरी तू अंगीकार करीसी न जेऊ तुझे घरी आम्ही। ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जे निरूप घाला आम्हासी, हाची निरूप आझा शिरसी। ब्राह्मणा जैत जेऊ वाढेन, ब्राह्मण म्हणे विचारी श्री गुरु असे वरुष पुरुष अवतारी। न कळे बोल कवणे परी, आपले वाक्य सत्य करील मग काय करीतो ब्राह्मण। ब्राह्मण विनवितसे कोर जोडून, मज न येईल ती ब्राह्मण विनद करीती माझे बोला। श्री गुरु आणि शिष्यासी निरोप देती जाय वेगेसी, बोलावणी आणि ब्राह्मणासी भोजन कराना म्हणोणी। शिष्य गेला धावतू, समस्त ब्राह्मण बोलावितो, स्नान करून या वेग वक्रू आले मठा श्री गुरु जवळे। श्री गुरु निरोपिते तयांसी पत्रावळी करा वेगेसी, जेव्हा आजी सह कुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना। 40 सहस्र पत्रावळी करावे तुम्ही रातकाळी, उभा होता ब्राह्मण जवळी त्यास स्वामी निरोपिले। त्या समस्त ब्राह्मणाची विनंती करावी तुवा ऐसी, तुम्ही यावे सह कुटुंबेसी आपण करीतो समाराधना। श्री गुरुचे निरूप घेऊन विनवितसे तो ब्राह्मण, द्विज म्हणती त्यास हासून जे काय जेऊ म्हणती आम्हा तुके ब्राह्मणासी, एक एक शीत नये वाट्यांसी, आमंत्रण सांगाव्यासी न लाजसी। नमस्कार
नमस्कार करीतोसी। वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सर्व पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा करती करिता झाला उपचारी श्री करण पूर्वी करी भक्ती बरवे गेले मंगल आरती याने श्री गुरु संतोषिती ठाय झाला वेगे म्हणती स्वयंपाक आणून आपणा जवळ ठेवी म्हणती ती वेळी आणून या तात्काळी श्री गुरु जवळ ठेवीला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापासी वस्त्र देते ती वेळी जा केले अस्त्र अण्णावरी कमंडलू उदक घेऊन करी श्री गुरु प्रेक्षिती अण्णावरी अभिमंत्रोणी ती वेळी बोलवणे म्हणते ब्राह्मणासी उघडू नको तन्नासी काढून नेऊनी समस्तांसी वाढी वेगी म्हणून या तूप घाली का घटान तू ओतून घेऊन या आणि का तू वाढी वेगी म्हणसी म्हणतो निरूप देती प्रिय गुरु पात्री तया घालतले समस्तांची वाढीत असे ब्राह्मण परियसी लोक पाहती जात असतील महदाश्चर्य म्हणतात ती श्री गुरु म्हणते ब्राह्मणाची वाढा लागले या द्विजासी आणि कुठले भरवसी वाढू लागली ती वेळी भरडी नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी होणाती वाढीले समस्त पंक्तीसी सह पंक्ती श्री गुरुसी जेवी ताती अति हरुषी द्विजवरू पुसत असे जे जे मागाल ते वाढू म्हणत परिपूर्ण जेव्हा म्हणत भागले ती क्षुधाक्रांत क्षमा करा म्हणत असे घृत असे आपुल्यावरी वाढत असे महापुरी विप्र म्हणे पुरी करी कंठ भरी जेविलो भक्ष परमान्न पत्र शाखा ब्राह्मण वाढीत अनेका शर्करा दधी लवण शाखा अनेक परी जेविले तृप्त झाला ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करती ऐका उच्छिष्ट काढीत तात्काळ आश्चर्य म्हणती ती वेळी तांबूल देती समस्तांची श्री गुरु बोलावळ त्यासी बोलावं आपले कलत्र पुत्रासी समस्त येऊन जेवती आले विप्रकुळ समस्त जेवूनही गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरुक्ती शुद्रांती ग्राम लोका बोलावा त्यांचे त्रिपुत्रासहित बोलावा आणि ऐसे म्हणतो पाचारीले समस्त येतो जेवणी गेली ती वेळी श्री गुरु म्हणती ब्राह्मणांचे आता कोण आहे ती ग्रामासी ते सांगते श्री गुरुची अंत्य जाती उरले आहे ती बोलावा त्या समस्तांची अन्न द्यावे वाढून द्यांसी जितके मागातील तृप्तीची तितके द्यावे अन्न वेगी तेही तृप्ती झाले देखा प्राणी मात्र नाही भूका सांगता ते श्री गुरु नायका धांडोरा फिटा गावांतू कोणी असती क्षुधाक्रांतू त्यासी बोलवीत वरितू ऐसे श्री गुरु निरपिती हिंडले ग्रामीत येवेळी प्राणी मात्र ताही उपवासी जेवी सर्व जेविले परियसी मग निरोपिती त्या दिवशी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोप भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण तितके होते केले तितके उरले असे अन्न ऐकोणी श्री गुरु म्हणतील घेऊन जाय अन्न त्वरित घालावे जई जळचर खाती तृप्त होतील ते जीवन ऐसे विचारती या दिवशी सहस्त्रचाळी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणते आश्चर्य इतुके झाल्यावरी श्री गुरु त्या द्विजावचे पाचारी वरद येते दरिद्र दुरी पुत्र पौत्र होई तुझ समस्त झाले तटस्थ म्हणती देखील आजी कौतुक अन्न केले होते स्वल्प एक 40 सहस्त्र केवी जेविले एक म्हणती गुरु करुणी स्मरिले असेल अन्नपूर्णे अवतारी पुरुष नारायण श्री नृसिंह सरस्वती म्हणती एक अपूर्व देखिले पूर्वी कथा होते ऐकिले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरा समवेत सत्वभंग होईल म्हणून कृष्ण आला टाकून ते केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखील नर दिसतो दंडधारी सत्य त्रैमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपरे म्हणती लोक अनेक याते नवृते म्हणती ते जातील अधोगती वर्णाभय आम्हा नाही मिती परब्रह्म हाची म्हणती नव्हे का हजरी ईश्वर केवी केले अन्नपुरु होडतीने अडीच शेरू 40 सहस्त्र जेविले त्याने आणि एक नवल झाले आम्ही समस्त देखिले प्रेताते जीव आणले शुष्क काष्ठासी पल्लव आणि का त्याचा महिमा कोणासी देऊ आता साम्या कुमसीस होता त्रिविक्रमा त्यासी दाविले विश्वरूप ग्रामात होती वांजमयशी क्षीर वाढविले आपले भिक्षेसी वेद म्हणितले पतिता परियसी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आणि झाले एक नवल पृष्ठे आला विप्र केवळ दर्शन मात्रे जाना निर्म आम्ही देखील दृष्टीने विनकरी एक होता भक्तू त्यासी दाखविला श्री पर्वतू काशी क्षेत्र क्षण लागत एका भक्ता दाविले आणि अपार सच्चरित्रा अमित असे हो सांगता क्षितीवरी समस्त वैवता तयांचे नवी सामर्थ्य समस्त देवांते आराधिता आलस्य होय मन काम्यता दर्शन मात्रा श्री गुरुनाथा सगळा अभिष्ट होता ती ऐसे म्हणते विप्र लोक अपूर्व झाले कौतुक ख्याती ऐकले समस्त लोक श्री गुरुचे चरित्रे सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु चरित्र ऐसे परियसी याचे निमित्त बहुवसी शिष्य झाले श्री गुरुची नाना राष्ट्राचे भक्त येती श्री गुरुचे सेवा करीती अंतःकरण एकचित्ते भजनारासी प्रसन्न गंगाधराचा सुतू सरस्वती असे विनवी तू जन ऐका तुम्ही समस्तू भजा भजा हो श्री गुरुची इति श्री गुरु चरित्रामृत अन्नपूर्ती गुरु करित 4 सहस्त्र जेवित 38 अध्यायः इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पत्रो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धरामधारक संवादे सुक्षिण द्विज त्रिवर्गस्य स्वयंपाककृत चतुर्वर्ण
चतुसहस्रसंख्यासह भिक्षाकृतं किंचित गुरुचरित्र आदी अंती उद्धरण दरिद्र परिहर वरदत्वनाम 38 अध्याय प्रसंग 38 ग्रंथ संख्या 5436 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।